आई किचन मध्ये नमस्ते. मी बनवते मेथीची भाजी. आता मेथीची भाजी तर तुम्हाला पण बनवता नाही येते, पण ह्या भाजीच्या व्हिडिओमध्ये 4 टिप्स आहेत. व्हिडिओ पूर्णपणे पहा, टिप्स करू नका, नाही तर तुम्हाला टिप्स समजणार नाही. भाजी निवडताना अशी निवडायची. आता इथे मी एक जुरी भाजीची जुरी आहे ती साफ केली, स्वच्छ धुतलेले, 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुतलेले. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालं पाहिजे. तेल गरम झाल्यानंतर इथे जिरं टाकायचं. जिरं पण छान असं तरतरलं पाहिजे. आता इथे भरपूर अशी लसूण घ्यायची. इथे लसूण टाकून घ्यायची. तेलामध्ये छान अशी गोल्डन कलर करून घ्यायचा. ना 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या. आता इथे स्वच्छ धुतलेली भाजी टाकायची. आता भाजी आहे ना इथे छान अशी मिक्स करून घ्यायची. आता इथे भाजी आहे ना तेलावर छान अशी परतून घ्यायची. ही भाजी लवकर शिजायला 10 मिनिटात होते आणि याच्यावर ढाकण ठेवायचं नाही आणि याच्यामध्ये पाणी पण नाही टाकलेलं आहे. इथे मी आहे ना हळदी पावडर टाकते. एकदम चिमूटभर टाकायची हळदी पावडर. हळदी पावडर टाकल्याने इथे मिक्स करून घ्यायची. छान अशी तेलावर परतून घ्यायची आणि गॅस आहे ना स्लो करायचा. स्लो गॅसवर छान अशी शिजवून घ्यायची. आता इथे भरपूर भाजी होती, किती कमी झाली पहा. आता आहे ना इथे चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर आहे ना 2 मिनिटं छान अशी परतून घ्यायची तेलावरती. आता इथे 2 मिनिटं आहे ना तेलावर छान अशी परतून घेतलेली आहे. इथे ढाकण पण नाही लावलेलं. तर मेथीची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे. आता आहे ना ही मेथी प्लेटमध्ये काढून घ्यायची. मेथीचा पूर्णपणे व्हिडिओ झालेला आहे. हे आहे ना तांदळाच्या भाकरीची 1 नंबर मेथी लागते. आता मी तुम्हाला 4 टिप्स पूर्णपणे सांगते. पहिली बात, भाजीला कट करायची नाही, त्यांनी आहे ना करू लागते. कट केल्यानंतर करू लागते. दुसरी टिप्स आहे भाजीवर ढाकण ठेवायचं नाही, कलर हिरवा असतो. तिसरी टिप्स आहे की याच्यामध्ये मीठ भाजी पूर्णपणे झाल्यानंतर लास्टला मीठ टाकायचं. आणि चौथ्यांदा आहे की हळदी पावडर एकदम कमी टाकायची. आता मेथीची भाजी पूर्णपणे रेसिपी झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.